पैसा स्वतःचा मी स्वतःकडे न ठेवता माझी भावंडं आहेत, माझ्या आईवडिलांनाही त्या हेल्प झाली पाहिजे असा मोठा काय एक ॲटिट्यूड, आणि त्याच्यातूनच त्यांचं ग्रॅटिट्यूड त्यांच्या प्रसंगी प्रति दिसून येतं. तर हे परिवर्तन आपण आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी एकदा तरी तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा असं मी सगळ्यांना विनंती करते. आणि हा कार्यक्रम संपलाय. नमो बुद्धाय. ज्यांना आम्ही बापू मामा म्हणतो, आणि सगळे जे आपले मुख्य एडिटर ज्यांनी पुस्तकाची मुलं सांभाळली पुस्तक जात असायचं शनिवार रविवारी, आणि तिथे मला नेमकं शनिवारी वगैरे एखादा पिक्चर दाखवायची. समोरच एक हॉल होता, थिएटर होतं, तिथे पिक्चर दाखवायची. तिने आम्हाला खूप माया केली आहे आणि समस्त समाजावर पण माया केली आहे. की जिथे राहते आंबेडकर कॉलनी धुळेमध्ये, तिथे अनेक लोकांना त्यांनी कर्ज पण मिळवून दिले. माझ्यासमोर कर्ज वाटप होत होतं आणि खूप जणांना कर्ज वाटप केलं. बऱ्याच जणांनी कर्ज फेडले नाही, की ते कर्ज माझ्या विद्याताईने फेडलं. असे पण उदाहरणं आहेत. तर आजच्या प्रसंगी मी विद्याताईंना आरोग्य दीर्घ लागावं असं मी प्रार्थना करतो. आणि माझे बंधू रत्नाकर नायकवाड त्यांना त्यांचे अतिशय आभार मानतो. त्यांनी हा समारंभ घडवून आणला आणि ही जी वास्तू त्यांनी निर्माण केली आहे त्याबद्दल हॅट्स टू हिम. थँक्यू. परत एकदा म्हणजे महाकारुणिक तथागत धर्माविरुद्ध बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांची रत्नाकरची गाईडलाईन, त्यांनी हा सगळ्यांना धर्माचा मार्ग दिला. मला अजूनही आठवतं मागच्या वर्षी बँगलोरला येणार तेव्हा आमच्या काही नातेवाईकांचा ग्रुप होता, काही पैशांची कमी होती, तर म्हणा की नाही मी सगळ्यांचे पैसे भरतो, जिथे कमी आहेत कमी पडतात ते पैसे, पण सगळ्यांना धर्म प्राप्त होतं, सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं मंगल. आणि ज्या प्रकारे ते धर्मासाठी जे त्यांच्याकडे जे हुकू येतात, जे भारतातले पण आणि भारताबाहेर पण, आणि ज्या प्रकारे आदरातिथ्य करतात, पूर्ण तर काही मागे पुढे बघत नाही म्हणजे, आणि त्यांचा आदर्श आमच्या पुढे आहे. मग त्यामुळे आम्ही असं त्यांचं अनुकरण करतो आणि आम्ही एक जण असंच त्यांच्याबरोबर धर्मावर आम्ही येतात. मी रत्नाकरजी गायकवाड यांना विनंती करते त्यांनी ही खरोखरच पुण्य काही शंका भगवान बुद्धांच्या ऐलीच नाही ते आहेच, परंतु गेल्या 10 वर्षापासून येते. कारण आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा इथे काही होतं, ते जंगल होतं. तेव्हा जे ते आमचे MP काँग्रेस आहे फाउंडर चेअरमन बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी. सामाजिक बांधिलकी असं फार महत्त्वाचं आहे. विविधता आपल्याला दिसून येते. अतिशय आणि आजची जयंती आज आमच्या या संस्थेचं एका दृष्टीने उद्घाटन झालं. सांची श्रेय तुम्ही सगळ्यांनी पाहिलं का? हो येस. फार चांगला सुरुवात झालेला आहे. आणि मला वाटतं नुसतं पुणे शहराचं नाही तर महाराष्ट्राचं गौरव हे जरा प्राईड आपल्याला म्हणतात ते हे सेंटर झालेलं आहे. या सेंटरचं एक महत्त्व असं आहे की भिक्खू निर्मिती सुरू, भिक्खूंची निर्मिती. भिक्खू म्हणजे काय, भिक्खूंच्या क्वालिटीज काय, ते विनया पिटकामध्ये लोकांसाठी पुन्हा काही नियम घालून दिले. पाठीमुखामध्ये 227 नियम
आपल्याला असे भिक्खू, आता जे भिक्खू इथे आलेले आहेत ते 222 भिक्खू आले थायलंड. हे सर्व भिक्खू 227 नियमांचं पालन करतात, 226 नाही. नाशिकहून आले तर कोणी नाशिकच्या आहे ते कोणी मला काही भिक्खूंना इथे बोलवायचं होतं. तर म्हटलं 227 नियम आता कोणी पालन करत असेल काही मला शंका आहे. अष्टशिलाचंही पालन करता येत त्यांनी मला शंका आहे. नाशिकचे आमचे उमेश वाटारे येताना 5 शिलाचे पालन करतात असे भिक्खू मला जे जे उमेश वाटारे सकाळी रविवारी निघतात 6 वाजता संडे धम्मा स्कूलसाठी, तर रात्री 10ला परत 16 तास काम करतात धम्माचं. उमेश वाटारे म्हणे सर 5 शील, एक शील 5 पैकी एका शील तर आमच्या जिल्ह्यामध्ये. ही आपली स्थिती आहे. कंपन्यात असे म्हणतात तर असे पॉवरवर राहिलेला माणूस इतका नम्रपणे राहू शकतो, इतका नम्रपणे निवृत्तीनंतरही जगू शकतो आणि विशेष म्हणजे इतक्या संपर्कात राहू शकतो ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी अनेक अधिकारी पाहतो, अधिकाऱ्यांच्या तोऱ्यात राहतात, आपण सगळे पाहत असतो आणि ही मंडळी मी पाहतोय की याला तोरा नावाचा गोष्ट जी असते तर तो दिसला नाही. विपश्यना म्हणजे काय असते हे जर पाहिजे असेल तर नुसतं शब्दातून करणार नाही, ते वागण्यातून करेल. आणि मला असं वाटते की या पुस्तकाच्या रूपाने मी सगळं पाहतोय. विपश्यना विषय माझ्यासाठी नवीन होता. विद्याताई मला फार मोठी संधी दिली. हे सगळा मोठा एक मित्रपरिवार मला जमा झाला. विपश्यना हा विषय ओळखीचा होता पण इतका बारीक अभ्यासाचा केला होता. नक्की करणार हो इथेच करणार आणि नक्की नक्की. त्यानंतर मला या सगळ्या कामात किरण सरांनी मदत केली, आपले मोरेश्वर आहेत अरुण मोरेसर त्यांनी मदत केली, संध्याताई सगळ्या परिवारांनी मला मदत केली. जवळजवळ 3-4 वेळा हे पुस्तक मी रिपीट त्याचं मला बदलावं लागलं. पण मला खूप आनंद झाला की मी एका वेगळ्या विषयावर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या आनंदाचा आज मला थोडंसं अनुभवता आला या प्रकाशनाच्या रूपाने. सगळे पुस्तक मी डॉक्टर साहेब त्यानंतर वकील साहेब हे सगळे भाऊबंधांचं सगळे लिखाण्यामध्ये पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. एका फॅमिलीभोवती फिरतात मात्र विपश्यना त्याचा बेसिक कन्सेप्ट आहे. त्यामुळं ताईंनी जी विपश्यना केली त्या कशा निगेटिव्ह होत्या त्यानंतर कशा पॉझिटिव्ह झाल्या याचं एक त्यांनी थोडंसं बारीक वर्णन यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं हे वाचनीय आहे, हे सत्य आहे, यामध्ये अतिशयोक्ती काहीच नाही. त्यामुळं प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं आणि तुम्हाला जर आवडलं तर पुन्हा आपण दुसऱ्या आवृत्तीच्या रूपाने आपण पुन्हा तुमच्यासमोर आणूयात. मी मुंबई आपल्या औरंगाबादला असं बसलो आहे, अजून मी जसा उतरलो तसा इथे झालो, त्यामुळे मी फ्रेश सुद्धा झालेलो नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हे या अवतारात देखत असतो का. मी डायरेक्ट आलो आणि त्यानं इथून चुकून परत 10 किलोमीटर पुढे गेलो. तिथून परत वापस आलो. कमाल मला पाहण्यात आली नाही, त्यामुळे मी चुकलो. धन्यवाद. मला तुम्ही बोलण्याची संधी दिली. माझ्यावरती एक आनंदाचा प्रसंग आहे आणि गायकवाड सर एक नवीन व्यक्तिमत्व मला माझ्या परिचयाचं झालं आहे, फार मोठी गोष्ट आहे. तर हा असाच आनंद पुन्हा उघडीत होत आहोत. माझ्या गोष्टींचा मी संबोधन केली. म्हणजे एकही दिवस असं त्यांनी घेत नाही की गबाळ्यासारखे कपडे घातले किंवा अस्ते नसत आहेत, बिलकुल नाही. एकदम टापटीकपणा जसे आत्ता साडीमध्ये आहे तसेच ते असायचे व्यवस्थित. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यांच्या की एक जी आपण वेळ दिली ती वेळ पाळायची, स्वच्छ राहायचं. अजिबात त्यांनी कधीही म्हणजे माझं हे वय झालंय, मी आता थकले, वय झालंय, कसं राहू, अजिबात नाही. इतकं व्यवस्थित राहत होत्या आणि सगळ्या ट्रीटमध्ये एकही दिवस आजारी न पडता, एकही दिवस न थकता, एक आपण म्हणतो ना एक तरुणाचा जो उत्साह असतो त्या उत्साहाने त्या धम्ममय वातावरणात त्या राहिल्या. खरोखर त्यांच्याकडे ह्या गोष्टी घेण्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वच्छता, तार्किकपणा आणि वेळ पाळणं. तर मी त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे. आणि जाता जाता त्या ट्रीपमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलं की सांगतो, जरी साहेब सिरियस असले तरी ते म्हणायचे की
ताईने सांगितलं की माझं नाव विद्या ठेवलं होतं आई वडिलांनी, पण साहेब लहान होते तरी ते जसं आता त्यांनी हळूच बारीक खोड काढली की आम्ही मांजर म्हणायचो तर तसे त्यांना आवडत नसायचं नावाने हाक मारलेली, आणि साहेब त्यांना नावाने हाक मारायचे. म्हणून विद्यार्थ्या म्हटल्या मी भाऊला लहानपणी त्यामुळे खूप मारलंय म्हणजे इतक्या साध्या ओळ्या आणि सरळ आणि महत्वाचं म्हणजे आपण पाहतो की कुटुंब कसं सांभाळायचं ते विद्यार्थ्यांनी त्यांना शिकवलं. त्यांनी आपलं स्वतःचंच कुटुंब नाही, आपल्या स्वतःच्या मुलाचं कुटुंब नाही, तर आपल्या बहिणीची कुटुंब आपल्या जे आहेत आता संगीतदाय म्हणा हे सगळ्यांना इतकं सुंदर असं धरलं आहे. जसं ते कोंबडी असते ना पंखाखाली आपल्या छोट्या छोट्या पिलांना सांभाळत असते इतरांपासून, तसं या सगळ्यांची काळजी घेते. खरोखर म्हणजे एक आपण मला फारसं त्यांच्याबद्दल माहिती नाही, फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल वगैरे फारसं नाही माहिती, पण जे जेवढं मी त्यांच्या सहवासात आलो तेवढं सांगतो आणि त्यांचा आदर करते एवढं सांगतो की जास्त फारसा परिचय नाही. तर जेव्हा त्यांच्या घरी मी गेलो म्हणजे धुळ्याला गेलो होतो बहिणीला पोहोचलो सोडवायला, तर त्यांना माहिती आहे की पुरस वेळेमध्ये आवडते असं बोलणं आलं होतं. तर त्यांनी तिथले ते मांडे ऑलरेडी मांडे तुझे बोलून तयार ठेवून आणि इतकं भरभरून वाढतात म्हणजे एवढं त्यात कधी खाणार म्हणजे इतकं त्यांचं ते आदर किती आहे. तर खरोखर म्हणजे ह्या वयात सुद्धा त्यांच्याकडे हे गुण घ्यावेत असं मला वाटतं. बाकी सगळे गोष्टी घडतच राहतात, सामाजिक कार्य म्हणा हे म्हणा सगळ्या गोष्टी घडत राहतात, पण ह्या गोष्टी जर सुरुवातीपासून ठेवल्या तर आपलं स्वतःचं लाईफ तरी चांगलं होऊ शकतं. काही म्हणाले की आपल्याला विहारात जायचं आहे आणि आपल्याला ते प्रॅक्टिस करायचं आहे, इतकं सांगायचं. थँक्यू व्हेरी मच. माझ्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आतच माझ्या वडिलांना बाबासाहेबांनी परदेशात पाठवलं उच्च शिक्षणासाठी, आणि त्यावेळेस माझं नाव ठेवलेलं नव्हतं, मला फक्त बेबी बेबी म्हणायचे सगळे. आणि नंतर मग पप्पांना ऑर्डर मिळाली, म्हणजे परदेशात शिक्षणाची ऑर्डर मिळाली, म्हणजे शिक्षणाची परवानगी मिळाली आणि ऑर्डर आली. मग आईनी आणि पप्पांनी ठरवलं आपल्या मुलीचं नाव विद्या ठेवूया, कारण तिच्या पायगुणाने आपल्याला विद्या मिळाली आणि उच्च शिक्षणाला जाते आणि आपलं सगळ्या मार्गाने आता समृद्धी सुख असं मिळतंय आणि आपण समृद्धीच्या मार्गाला जातोय. म्हणून आपण हिचं नाव विद्या ठेवूया. आणि म्हणून 45 साली वडिलांनी माझं नाव विद्या ठेवलं. नंतर वडील मग 1.5 वर्ष, मी तेव्हा 6 महिन्याचे होते, 1.5 वर्ष परदेशात राहिले आणि परदेशी शिक्षण घेतलं. 3-4 डिग्र्या घेऊन आले आणि आल्यानंतर मग वडील घरी आले आणि मग आई वडील आणि मी आम्ही 3 जण बाबासाहेबांच्या राजगृह बंगल्यावर बाबासाहेबांना भेटायला गेलो. तर बाबासाहेब शांतपणे बसलेले होते वाचत, त्यांचा नोकर होता त्यांच्याजवळ, बाकी कोणीच नव्हतं. वडिलांनी आईने जाऊन नमस्कार वगैरे केला त्यांना. बाबासाहेब हसले आणि बाबासाहेबांनी त्या नोकराला सांगितलं या दोघांना 2 कप चहा कर आणि ही लहान बेबी आहे ना हिला दूध आण कपभर आणि 1 बिस्किटाचा पुडा आण. तर मी ते ऐकलं, माझं सगळं लक्ष होतं बाबासाहेब काय बोलत आहे. ह्या बेबीला दूध आण आणि बिस्किट आण. मी म्हटलं बाबासाहेब मला दूध नको, मला दूध आवडत नाही, मला चहाच द्या, मी चहा बरोबर चहा बुडून बिस्किटं खाईन. तुम्ही 2च वर्षाचे होते आणि एवढी 2 वर्षाची मुलगी आणि न घाबरता आणि अशी बोलते. बाबासाहेबांना खूप चांगलं वाटलं, पण बाबासाहेब जरा लटके रागाने म्हणाले आज तर तुला दूध मिळणारच नाही, पण याच्या पुढे नाही आज तर तुला चहा मिळणारच नाही, पण याच्या पुढे कधी चहा मिळणार नाही आणि तुला आज दूधच प्यावं लागेल. आणि बाबासाहेबांनी वडिलांना सांगितलं, आईला सांगितलं की तब्येतीसाठी दूध खूप चांगलं असतं आणि हिची तब्येत चांगली होण्यासाठी हिला दररोज दूध देत जा, भरपूर दूध देत जा आणि चहा बंद करा.
मग वडिलांनी तेव्हापासून माझं सकाळचा चहा बंद केला, आईने पण बंद केला आणि मला रोज दूध प्यावं लागायचं. नंतर मला दूध आवडायला लागलं, चहा सुटला आणि दूध आवडायला लागलं. मग मी काय करायचे, घरात जेवढं दूध असेल तेवढं पिऊन टाकायचे. तर सगळे म्हणायचे कुठे गेलं दूध, दूध होतं, दूध होतं. मग सगळ्यांना माझा स्वभाव माहिती झाला की मांजर पण म्हणायचो. दूध केलं म्हणजे मांजरच काय असं. मग अशा रीतीने मग माझी तब्येत हळूहळू चांगली व्हायला लागली. मी 9-10 वर्षाची झाले आणि शाळेत वगैरे शिकायला लागले चांगले. आणि एकदा आम्ही धुळ्याला राहत होतो, देवपुरात सोनदार बिल्डिंगजवळ. आणि तिथे पायरीवर आई वडील आम्ही सगळे संध्याकाळी बसलो होतो. आणि समोरचं सोनदार ग्राउंड होतं, तिथे गाडगे महाराज आले होते. आणि गाडगे महाराज आणि काही विद्यार्थी, सोनदार बोर्डिंगचे काही विद्यार्थी, 50-60 विद्यार्थी तिथे सफाईचं काम करत होते, म्हणजे ग्राउंड झाडत होते. आता मी 9-10 वर्षाची होते, मला काही काम आवडायचं नाही जास्त. म्हणजे आईने काय सांगितलं, बघ आता हे सगळे झाडून काढतायत ना, तू आता हा खराटा घे आपला पण आणि तू पण झाडायला जा. आता वडील होते समोर, आईला मी काही नाही म्हणू शकले नाही. मग मी निमूटपणे गेली आणि ग्राउंडमध्ये गेली आणि खराटा हातात घेतला आणि जिथे गाडगे महाराज उभे होते ना, तिथून 5 फुटाच्या अंतरावर जाऊन उभी राहिली. आणि मी मनात विचार करायला लागले, या बाबाचे कपडे असे काय, असे ठिगळं लावलेले का बरं आहे बरं. हा आपल्याला झाडायला का सांगतो, हा स्वतः पण झाडतो आणि सगळ्यांना झाडायला लावतो, का बरं झाडायला लावत असेल, असं मी विचार करायला लागले. असं विचार करत मी काम केलंच नाही, झाडून काढलंच नाही. आणि गाडगे महाराजांच्या तोंडाकडे पाहत राहिले. गाडगे महाराज हा तमाशा पाहत होते 5 मिनिटं. ते चालत आले माझ्याजवळ. काय मुलगी काम चुकार दिसते म्हणे, 5 मिनिटापासून पाहतोय, नुसती उभी आहे तोंडाकडे पाहत. आणि नंतर मला जोरात पाठीवर चापट मारली, काम चुकार मुलगी म्हणून पाहत. तर मी रडायला लागले, लगेच झाडू फेकून दिला तिथे आणि आईकडे गेले. मग आईने मला सांगितलं की नाही, ते खूप चांगले आहेत, ते आपलं सगळं परिसर स्वच्छ करतात आणि सगळं आपण स्वच्छ राहिलो की आपल्याला रोगराई होत नाही, आजार होत नाही, म्हणून स्वच्छतेचे आईने महत्त्व समजावून सांगितले. आणि अशा रीतीने मला लहानपणापासून मग स्वच्छतेची आवड लागली. नंतर मग आणखीन एक माझ्या जीवनातला महत्त्वाचा प्रसंग म्हणजे गोयंका गुरुजींची पहिली भेट झाली 1993 साली. रत्नाकर भाऊने आईला आणि मला विपश्यनाला पाठवलं. आम्ही दोघीजणी ट्रेनने गेलो, इगतपुरीला उतरलो. खूप रिक्षाने येऊन इगतपुरीला रांगेत उभं राहिलो, फॉर्म भरला, सगळं दगदग झाली जरा. आणि मग आम्ही 8 वाजता हॉलमध्ये गेलो पहिल्यांदा. आणि गुरुजी ते शिबिर घेत होते. मग गुरुजी शिबिर घेत होते. मग 8 ते 9 शिबिर झालं, म्हणजे 1 तासाचं शिबिराचं उद्घाटन झालं. आणि गुरुजींनी 9च्या नंतर जेव्हा धम्मसेवकांची मीटिंग चालू होत होती, तेव्हा गुरुजींनी आईला आणि मला बोलवणं पाठवलं. आता माझा स्वभाव म्हणजे जरासा तिरसट होता, मला ते काय आवडलं नाही. 9 वाजले, इतकं आम्ही थकलो. आणि गुरुजी किती महान आहे हे मला